अकोला येथील हास्यजत्रा फेम कलाकार भारत गणेशपुरे यांनी स्वर्गीय तुकाराम बेडकर यांच्या कुटुंबियांची सांत्वन भेट घेतली। ते म्हणाले की तुकाराम भाऊ सर्व क्षेत्रात अत्यंत गुणी व्यक्ती होते आणि त्यांच्या निधनामुळे सर्वांनाच हानी झाली आहे। अकोला शहरातील हास्यजत्रा फेम अभिनेता भारत गणेशपुरे यांनी स्वर्गीय तुकाराम बेडकर यांच्या कुटुंबियांची सांत्वन भेट घेतली। 13 फेब्रुवारी रोजी माजी आमदार तुकाराम बेडकर यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण अकोला जिल्ह्यात शोककळा पसरली होती। भारत गणेशपुरे यांनी तुकाराम बेडकर यांच्या कुटुंबियांना भेट देताना त्यांच्या जीवाभावाने आदर व्यक्त केला आणि त्यांना सांत्वन दिले। तुकाराम भाऊ हे एक सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्व होते। ते राजकारण, कला, शिक्षण, क्रीडा अशा सर्व क्षेत्रात प्रभावी होते। त्यांचे निधन केवळ त्यांच्या कुटुंबियांना नाही तर विविध क्षेत्रातील लोकांनाही मोठा धक्का आहे, असे भारत गणेशपुरे म्हणाले। त्यांच्या मते तुकाराम बेडकर हे एक क्रिएटिव्ह माइंड होते आणि त्यांच्या जाण्यामुळे समाजाने एक महान व्यक्तिमत्व गमावले आहे। तुकाराम बेडकर यांच्या मृत्यूमुळे जितके दुःख आहे तितकेच त्यांच्यामुळे अनेक क्षेत्रांमध्ये आलेला बदल आणि योगदान यांचा विचार केला की मनात जास्त दुःख भरून राहते, असे ते म्हणाले। त्यांच्या या सांत्वन भेटीने तुकाराम बेडकर यांच्या कुटुंबियांना मोठा आधार मिळाला आहे। नाही, हे बातमी जेव्हा आली खरं तर इतकं म्हणजे सगळ्यात जास्त वाईट मला असं वाटलं की असं कसं होऊ शकते, याच्यावर माझा खरं तर विश्वास नव्हता। आणि म्हणजे भाऊ जरी आमदार असतील किंवा राजकारणी असतील, पण खरे भाऊ हे कलाप्रेमी होते, कलाकार होते। त्यांच्या जेव्हा जेव्हा माझ्या बैठकी होत होत्या, जेव्हा जेव्हा आम्ही राजकारणावर आम्ही कधीच बोललो नाही, पण कला क्षेत्रावरती एक असा सिनेमा केला पाहिजे। त्यांनी पण 1-2 सिनेमे केले आणि कलाकार माणूस होता। एवढा मोठा माणूस असून छोट्या-मोठ्या कधी भूमिकासाठी भाऊ तुम्हाला यायला लागते, तर इतक्या म्हणजे सगळं काम टाकून ते येत होते। हे म्हणजे फक्त असं नाही, तुकाराम भाऊ गेल्यामुळे विविध क्षेत्रातल्या लोकांची हानी झालेली आहे। म्हणजे अगदी राजकारणापासून किंवा कलाकार असेल किंवा सामाजिक क्षेत्र असेल किंवा शेतकरी असतील किंवा क्रीडा क्षेत्र, म्हणजे शैक्षणिक क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, ह्या सगळ्यावर त्याचा इतका मोठा पगडा होता आणि सगळ्यामध्ये इंटरेस्ट ज्याला असं म्हणतो की ते खूप घेऊन वेगवेगळं काय करायचं असतं। मागं आल्यावर मी भाऊच्या शाळेत पण जाऊन आलो गावाला, तर ते काय काय कसं कसं डेव्हलप करतंय, म्हणजे क्रिएटिव्ह माइंडचा माणूस आपल्यातनं गेला, त्याचं जास्त मला दुःख वाटते खरं तर। कारण त्यांच्या डोक्यात खूप आयडिया होत्या, खूप काही करावंसं होतं। आता 1-1.5 महिन्यापूर्वी आम्ही भेटलो होतो, तेव्हाही म्हणजे ॲक्च्युली मी त्यांना दवाखान्यात भेटायला गेलो, पण तेव्हा पण ते आपल्याला ते हे पिक्चर करायचं आहे, ह्याच्यावरती पिक्चर करायचं आहे, अशा सगळ्या डोक्यात आयडिया होत्या। आणि खरंच ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव, पण झालं ते खूप खूप वाईट झालं।